आपला देश जगामध्ये जे आहे सर्वात गरीब म्हणूनही देश आहे. हां. त्याचप्रमाणे इथे जे आहे इलिटरेसी जी आहे, अशिक्षितपणा जो आहे तो पण खूप जोरात आहे. केरळ जर सोडलं तर आपला देश संपूर्ण तर 400 कोटी रुपये जे आहे महाराष्ट्रातील एज्युकेशनवरती खर्च करेल असं बजेट आलेलं होतं. 400 कोटी. 400 कोटी, परंतु त्याच्यामध्ये काहीच नाही, म्हणजे कुठल्याच प्रकारचा मग उल्लेखच आला नाही की कुठे लावले म्हणून. गव्हर्नमेंट शाळेसाठी होतं की कॉन्व्हेंटसाठी होतं? हाही एक प्रश्नच आहे. म्हणजे BJP शासन आणि काँग्रेस शासन, तर अशा विषमतावादी शासन व्यवस्थेला आपण पुन्हा पुन्हा जर निवडून आणलं तर हे आपल्याला शिक्षण देणारच नाही आणि आपल्याला अशिक्षित ठेवेल आणि अशिक्षितच्या माध्यमातून आपल्याकडून मग संपूर्ण खालच्या दर्जाचे कामं आपल्याकडून करून घेतल्या जाईल. अशिक्षित राहिले की मग हे जे आहे खालच्या दर्जाचेही कामं करू शकतात, कारण की शिक्षणाला महत्त्व आहे. म्हणून जे आहे ते शिक्षण घेतलंच नाही पाहिजे, लोकांनी जे आहे शिक्षण घेऊ नये म्हणून हे कटकारस्थान इथल्या BJP शासन व्यवस्थाने रचलं आणि त्याला दुजोरा जे आहे इथली काँग्रेस व्यवस्था करते आहे. वंचित बहुजन आघाडीची नेहमी भूमिका असते की वंचित बहुजन आघाडीचं सरकार जर महाराष्ट्रामध्ये आलं तर KG ते PG पर्यंत निशुल्क, ताकदीचं आणि सक्तीचं शिक्षण जे आहे प्रत्येक नागरिकांना देण्यात येईल. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष दक्षिण विभाग नागपूर, तर पाटील साहेबांनी खूप साऱ्या आंदोलनामध्ये भाग घेतलेला आहे की जे गव्हर्नमेंट बसलेलं आहे, सरकार जे आहे ते एज्युकेशनाला खाजगीकरण का बरं करत आहे, एज्युकेशनाचं शिक्षणाचं पूर्णपणे खाजगीकरण कशासाठी करत आहे याच्याबद्दलचं खूप साऱ्या ठिकठिकाणी आंदोलनात्मक भूमिका उभारलेली आहे पाटील साहेबांनी. तर आपल्याला त्यांना विचारायचं आहे, तर पाटील साहेब तुमचं थोडं मत, जे गव्हर्नमेंट आहे जे शिक्षणाबद्दलचं खाजगीकरण पूर्णपणे चालू केलेलं आहे त्यांनी, त्याच्याविषयीचं तुमचं मत सांगा. मी विजय पाटील, वंचित बहुजन आघाडी दक्षिण विधानसभा प्रमुख या नात्याने काम करतो आहे. आज शिक्षणाचे जे काही बाजारीकरण करण्यात आलेलं आहे, BJP या शासन व्यवस्थेने तब्बल आतापर्यंत 2014 पासून त्यांचं शासन आलेलं आहे तेव्हापासून तर 2024 पर्यंत 16,000 शाळा या महाराष्ट्र राज्यातील बंद करण्यात आल्या. मग त्या महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आहे. तर या शाळा बंद का करण्यात आल्या? ज्या शाळेतून बरेच लोक डॉक्टर, कलेक्टर, इंजिनियर झालेत, त्याच शाळेमधून ज्या शाळा ज्या पूर्वी होत्या त्या आता का बंद करण्यात आल्या? त्याच्यामागं शासन व्यवस्थेचं षडयंत्र आहे. कारण शिक्षणामध्ये ती ताकद आहे की त्या शिक्षणातून माणसाची प्रगती होते आणि ही प्रगती आजपर्यंत जे काही आपण बघतो आहे ते शिक्षणाने झालेली आहे. तर बाबासाहेबांच्या भाषेमध्ये म्हणतात की हे वाघिणीचं दूध आहे. महात्मा फुलेंनी शिक्षणाविषयी क्रांती केली की शिक्षण पुरुष आणि स्त्रीला दोघांनाही समान मिळालं पाहिजे आणि ताकदीचं मिळालं पाहिजे. कारण की शिक्षण जर मिळालं तर आपल्या जीवनाचं उत्थान केले जाते. अशा प्रकारचं शिक्षणाचं खूप मोठं महत्त्व आहे. परंतु इथल्या BJP शासन व्यवस्थेने खाजगीकरणाचा सपाटा लावला आणि 16,000 शाळा आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या बंद करण्यात आल्या. बंद तर हुकुमशाही व्यवस्थेने केल्याच, परंतु ज्या काँग्रेस व्यवस्था एक शब्दसुद्धा त्याचा विरोध करत नाही. हे एक शैल्य जे आहे आम्हाला सलत आहे की विरोधी पक्ष या नात्याने जे शिक्षण एवढं ताकदीचं साधन असूनही काँग्रेस एक शब्दसुद्धा बोलत नाही. म्हणजे हे यांची जी आहे BJP, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांची मिलीभगत आहे की या देशातले किंवा या महाराष्ट्र राज्यातले लोक अशिक्षित राहिले पाहिजे आणि अशिक्षित राहिलेत की मग यांना कुठल्याही कामाला लावता येतं. अशिक्षित राहिले की मग हे जे आहे खालच्या दर्जाचेही कामं करू शकतात, कारण की शिक्षणाला महत्त्व आहे.
म्हणून जे आहे ते शिक्षण घेतलंच नाही पाहिजे, लोकांनी जे आहे शिक्षण घेऊ नये म्हणून हे कटकारस्थान इथल्या BJP शासन व्यवस्थांनी रचलं आणि त्याला दुजोरा जे आहे इथली काँग्रेस व्यवस्था करते आहे. म्हणून या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीची नेहमी भूमिका असते की वंचित बहुजन आघाडीचं सरकार जर महाराष्ट्रामध्ये आलं तर KG ते PG पर्यंत निशुल्क, ताकदीचं आणि सक्तीचं शिक्षण जे आहे प्रत्येक नागरिकांना देण्यात येईल. कारण हा प्रत्येक नागरिकांचा हक्क आहे, अधिकार आहे आणि तो मिळाला पाहिजे. परंतु शिक्षण म्हणजे नुसतं डिग्रीचं शिक्षण देऊन फायदा नाही. शिक्षणातून माणूसही घडला पाहिजे, तो समजदार झाला पाहिजे, त्याच्या मनामध्ये करुणा निर्माण झाली पाहिजे, मानवता निर्माण झाली पाहिजे आणि समानता त्याला समजली पाहिजे, तर तो मनुष्य. परंतु अलीकडे जे काही आमच्या देशामध्ये जे शिक्षण दिलं जातं ते शिक्षणही चुकीच्या माध्यमातून देण्यात येत आहे. आम्हाला शिक्षण महापुरुषांच्या विचारांचं, क्रांतिकारी विचारांचं आणि संतांच्या सद्गुणांचं आम्हाला जे आहे शिक्षण पाहिजे आहे. आज इथल्या विषमतावादी शासन व्यवस्थेने महापुरुषांचे धडे सुद्धा जे आहे सिलेबसमधून काढण्यात आलेले आहे. पूर्वी गाडगे महाराज, शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत कबीर, जैन मुनी महावीर, तथागत बुद्ध, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज या सर्वांचे पहिले धडे असायचे. त्यांचे विचार, त्यांचे जे आचार जे आहे त्या पुस्तकाच्या माध्यमातून जनता घ्यायची आणि ते वर्तनामध्ये, आपल्या जीवनामध्ये अनुसरायचे. परंतु मात्र शिक्षणाच्या धड्यामधून क्रांतिकारी संत महापुरुषांचेच धडे काढून टाकले तर माणूस कसा घडेल हा प्रश्न आज पडतो आहे. आणि याला कोणी कारणीभूत जर कोणी असेल तर इथलं जे आहे विषमतावादी BJP शासन आणि काँग्रेस शासन. तर अशा विषमतावादी शासन व्यवस्थेला आपण पुन्हा पुन्हा जर निवडून आणलं तर हे आपल्याला शिक्षण देणारच नाही आणि आपल्याला अशिक्षित ठेवेल आणि अशिक्षितच्या माध्यमातून आपल्याकडून मग संपूर्ण खालच्या दर्जाचे कामं आपल्याकडून करून घेतल्या जाईल. असल्या प्रकारची परिस्थिती यांच्या शिक्षणाच्या नवीन नीतीवरून लक्षात येत आहे. अलीकडे शिक्षण मुलं घेतात पण मात्र या प्रायव्हेटीकरणाच्या माध्यमातून शिक्षणाचा यांनी बाजारी करून टाकलेला आहे. आज आम्ही बघतो आहे की कॉलेज ओस पडलेले आहे. आम्ही कुठल्याही कॉलेज स्टुडंटला विचारतो की कुठे जात आहे तर आम्ही ट्युशनला जातो आहे. कारण की यांचं शाळा आणि ट्युशन क्लास यांचं बाइंडिंग झालेलं आहे. एकमेकांसोबत संबंध प्रस्थापित झालेले आहे की शाळेमध्ये, कॉलेजमध्ये पिरियड होणार नाही पण मात्र ट्युशनमध्ये पिरियड होईल. म्हणजेच याला दुसरी भांडवलशाही व्यवस्था म्हटलं जातं. म्हणजे इथे काय होणार की कॉलेजेस, शाळा बंद करण्यात येईल हळूहळू आणि त्यांच्या ज्या काही शाळा आहे, प्रायव्हेट शाळा, त्याच शाळेमध्ये शिक्षण घ्या, अन्यथा तुम्हाला शिक्षण मिळणार नाही. आणि ज्या सरकारी शाळा त्यासाठीच बंद पाडण्यात येत आहे. असलं कटकारस्थान इथली BJP शासन व्यवस्था आणि त्याला दुसरी बाजू जे काही सपोर्ट करते आहे ती म्हणजे काँग्रेस व्यवस्था, राष्ट्रवादी, शिवसेना. म्हणून अशा शासन व्यवस्थेला येणाऱ्या 2024च्या विधानसभेमध्ये माझ्या समस्त नागरिकांना विनंती आहे, जे लोक तुमच्यासाठी, तुम्हाला अशिक्षित ठेवण्यासाठी हे कट रचत आहे अशा शासन व्यवस्थेला पुन्हा पुन्हा जर तुम्ही निवडून आणले तर तुम्ही येणाऱ्या पिढ्यांसाठी, तुमच्या स्वतःसाठी, येणाऱ्या पिढ्यांसाठी तुम्ही स्वतः गड्डा खोदत आहे आणि त्यामध्ये तुम्हीच स्वतःला पुरणार आहे एवढं आपण लक्षात घ्या. म्हणून या पाटील सर, अजून एक प्रश्न उद्भवतो. बोला. जसं आता सरकारी शाळा आहे, सरकारी शाळेची जेव्हा आपण सरकारी शाळेत ॲडमिशन घेतो तेव्हा फीज खूप कमी असते, परंतु ते सरकारी शाळेला टीचरची कमतरता आहे असं दाखवण्यात येते की टीचर आम्ही देऊ नाही शकत.
एक वेळेस असा जमाना होता की महात्मा फुले यांनी फक्त 6-7 मुली घेऊन शाळा चालू केली होती, बरोबर आहे. तर त्यांनी पूर्ण वेळ दिला होता आणि तेव्हा त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट पूर्ण वेळ दिला होता. परंतु आजचं शासन जे आहे, म्हणजे 10-12 मुलं जरी असले, 15-20 मुलं जरी असले, तरी एक टीचर एक्स्ट्रा देऊ शकत नाही. काय कारण असेल त्याच्या मागे? हे सर्व जे आहे जाणीवपूर्वक करण्यात आलेलं आहे. पूर्वी त्याच शाळेमध्ये श्रीमंत म्हणजे जे काही पैसेवाले लोक होते तेही त्यांची मुलं शिकायचे आणि जे गरीब मजूर वर्गांचे आहे, शेतकऱ्यांची मुलं तेही त्याच शाळेत शिकायचे. परंतु हळूहळू काय झालं, गरिबांचं पोरगंसुद्धा कलेक्टर बनायला लागला. आणि हीच गोष्ट जी आहे इथल्या विषमतावाद्यांना म्हणजे डिवचू लागली, खुपू लागली की बा गरिबाचा पोरगा हा कलेक्टर बनू लागला, गरिबाची मुलगी कलेक्टर बनू लागली, ऑफिसर बनू लागली, IAS ऑफिसर बनू लागली. हीच गोष्ट त्यांना म्हणजे खटकू लागली आणि त्याच्यामुळे त्यांनी जे आहे एक कट रचला की मुलांना 8व्या वर्गापर्यंत पास करून टाका. त्यांना काही येवो की नाही येवो, त्यांना जे आहे पास करून टाकत जायचं. त्यानंतर जे आहे दुसरं पुन्हा कट रचला त्यांनी की जे काही शाळेमधील सर लोक असायचे, गुरुजी लोक असायचे, मास्तर लोक असायचे, त्यांना जे आहे खिचडीमध्ये किती खिचडी लागली, किती काड्या लागल्या, म्हणजे अशा प्रकारच्या याच्यामध्ये किंवा तुम्ही जो काही तुमचा अहवाल पाठवा, काय काय खर्च झाला, सर्व्हर डाऊन. आणि त्याच्यामुळे आणि त्याचप्रमाणे सरकारी कामं जसं जे आहे इलेक्शनचे असले तरी सरकारीच गुरुजी लोकांना जे आहे सरकारी कर्मचाऱ्यांनाच तिथे काम करण्यासाठी पाठवणे. त्याचप्रमाणे जे आहे जे सरकारी वर्क असेल, पोलिओ डोज असो की इलेक्शनचं काम असो की कुठलंही, हे सर्वे जे आहे गावाचा सर्वे असो, मग गायी किती आहे, म्हशी किती आहे गावातल्या, हे सुद्धा जे आहे कुत्रे किती आहे हे सुद्धा गिनती करायसाठी टीचर लोकांनाच पाठवायचं. त्यामुळे काय हे शिक्षण सोडून, शिक्षणाचे जे काही आदान प्रदान जे पोरांमध्ये करणं सोडून, पोरांना शिकवणं सोडून ते ह्या सर्व गोष्टी करायला पाठवल्या, ज्याच्यातून आपल्या मुलांचा शिक्षणापासून म्हणजे गुरुजी लोकांचा जे आहे शिक्षणापासून दुरावा निर्माण झाला, विद्यार्थ्यापासून दुरावा निर्माण झाला आणि त्याच्यामुळे जे आहे दुर्लक्ष झालं शिक्षणावर. आणि त्यामुळे प्रत्येक आई वडिलांना वाटायला लागलं की माझा पोरगा चांगलं शिक्षण घ्यायला पाहिजे, परंतु या शाळेमध्ये चांगलं शिक्षण देण्यात येऊन नाही राहिलं, परंतु हे जाणीवपूर्वक करण्यात आलं अशी परिस्थिती. एकीकडे बघतो आपण प्रायव्हेट कॉन्व्हेंटमध्ये खूप चांगल्या प्रकारे शिकवल्या जाते आणि त्यांना फंड पण देते, गव्हर्नमेंट फंड देते, बिल्डिंगसाठी फंड देते प्रायव्हेट गव्हर्नमेंटसाठी. आणि सरकारी शाळा पडत चाललेल्या आहे, भिंती खचत चालल्या आहे. कुठं कुठं दिसते की नुसतेच कौलं आहे, अजूनही गावगाड्यात जाऊन पाहाल तर कौलच आहे आणि टीचरची पण कमतरता आहे. तर सरकारी शाळेला असं वाटत नाही का तुम्ही सरकारी शाळेला बदनाम करण्यात येत आहे म्हणून? आणि असं लोकांच्या मनात एक भ्रम तयार केला की सरकारी शाळेमध्ये आता एज्युकेशन व्यवस्थित नाही भेटत म्हणून प्रायव्हेट कॉन्व्हेंटमध्ये टाका. आणि आता सध्या तरी प्रायव्हेट कॉन्व्हेंट सस्ते आहे, परंतु तुम्हाला काय वाटते की हे सस्तेच राहील का? बिलकुल नाही. याच्या मागं असं आहे की हे सर्व तुम्ही जे काही इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे सरकारी शाळेंचं, हे पहिले कोलॅप्स करणे, यांना फिनिश करणे, म्हणजे सुविधा द्यायच्या नाही, कुठल्या सुविधा द्यायच्या नाही. इव्हन बाथरूम सुद्धा नाही आहे बऱ्याच शाळेमध्ये, इलेक्ट्रिसिटी नाही आहे. मला ज्या 2022चं बजेट जेव्हा मी वाचलं तर 400 कोटी रुपये जे आहे महाराष्ट्रातील एज्युकेशनवरती खर्च करेल असं बजेट आलेलं होतं. 400 कोटी. परंतु त्याच्यामध्ये काहीच नाही, म्हणजे कुठल्याच प्रकारचा मग उल्लेखच आला नाही की कुठे लावले म्हणून. गव्हर्नमेंट शाळेसाठी होतं की कॉन्व्हेंटसाठी होतं? हाही एक प्रश्नच आहे. म्हणजे हा जो आहे डायव्हर्ट केलेला असेल तो कॉन्व्हेंटसाठी लावला आणि सांगितला तो सरकारी शाळेचा, असंही होऊ शकतं. तर अशा प्रकारचं जे आहे उद्या जाऊन आज कॉन्व्हेंटची फीस जी आहे कमी जरी असेल आपल्याला दिसतं आहे, प्रत्येक आईवडिलांना वाटतं की माझं पोरगं आधुनिक शिक्षण घ्यायला पाहिजे, जसं इंग्रजी शिक्षण घ्यायला पाहिजे. तर बघा, शाळा बंद पाडणे म्हणजे इंग्रजी शिक्षण दुसऱ्या शाळेत घ्यायला पाहिजे असं काही नाही आहे. ज्या मराठी शाळा आहे त्या कॉन्व्हेंट शाळेमध्येही आपल्याला ट्रान्सफर करता आल्या असत्या, कन्व्हर्ट केल्या म्हणजे आल्या असत्या त्या, परंतु ते का करण्यात आले नाही? म्हणजे याचा अर्थ ज्या काही शाळा आहे त्या संपत्तीवाल्याच्या आहे, भांडवलशाही व्यवस्थेवाल्यांच्या आहे
त्याच्यामुळे जे आहे याच्यामधून ते पैसाच कमवायचा असा विचार त्यांचा आहे. म्हणजे गरिबांनी जे आहे शिक्षण घेऊच नाही, गरिबाचं पोरगं गरीबच राहावं, झाडू मारण्यावाल्यांचं पोरगं झाडूच मारण्याचं काम करावं, किंवा गटर साफ करण्यावाल्यांनी गटर साफ करण्याचीच जे आहे आपल्या पोराला त्याच्यामध्येच प्रावीण्य मिळवायचं. अशा प्रकारची जे काही कूटनीती आहे इथल्या विषमतावादी BJP आणि काँग्रेस किंवा या विषमतावादी लोकांची आहे. आता एक मी आता 2-4 दिवसा अगोदर एक यूट्यूबवर व्हिडिओ पाहिला की एक कोणता तरी नेता आहे ज्यांनी असं म्हटलं की शिक्षणाची बिमारी लागली, आणि ती बिमारी म्हणजे अशी की आपल्या देशामधले जास्तीत जास्त जे मोठे मोठे पहिले तर मोठ्या लोकांचे मुलं विदेशात जात होते शिकण्यासाठी, ॲक्टर झालं, हिरो वगैरे झालं, किंवा नेत्याचे पोरं झालं. आता काय आहे, छोटे मोठे लोकांचे पण, म्हणजे जसं मिडल क्लास फॅमिलीमधले किंवा ज्यांचं 50,000 रुपये महिन्याचं, 1,00,000 रुपये महिन्याचं इन्कम आहे, त्या पण लोकांचे मुलं जे आहे ते विदेशात चाललेले आहे शिकण्यासाठी. मला एक गोष्ट सांगा, जर ह्या मोठ्या लोकांचे पोरं विदेशामध्ये जात आहे आणि आता गरीब लोकांचे पण पोरं विदेशामध्ये शिकण्यासाठी जातात, तर इथं तुम्हाला काय वाटते, या शिक्षणामध्ये कुठंतरी कमतरता आहे? तर लोक जेव्हा आपल्या देशातले लोक विदेशामध्ये जाऊन शिकत आहे, तर आपल्या ज्या भारत देशामध्ये आहे, असं समजा भारत देशामधील जे शिक्षण आहे ते कमी पडून राहिलं, की याच्या मागचं काय कारण असेल? किंवा जे नेते होते त्यांनी असं का म्हटलं की जसं आता 20 वर्षाच्या आधी बघा तुम्ही, 20 वर्षाच्या आधी सगळे जास्तीत जास्त मोठ्या लोकांचे, ॲक्टर्स किंवा नेते लोक यांचेच मुलं विदेशात जाऊन शिकत होते, परंतु आता सगळेच जण चालले. तर पहिले जात होते तर ही बिमारी नव्हती, आणि आता गरिबांचे लोक विदेशात जाऊन शिकून राहिले तर ही आता बिमारी झाली. म्हणजे नेमकं त्यांचा मत काय असेल? प्रथम मी असं सांगेल की ज्याप्रमाणे आधुनिक युग बदलत आहे, परंतु निसर्ग मात्र जसा ना तसा आहे. ज्याप्रमाणे निसर्गाची हवा सर्वांना समान आहे, मग तो कुठल्याही समूहाचा असो, तो माणूस आहे, सर्वांना समान हवा आहे निसर्गाची, सर्वांना पाणी निसर्गाचं सर्वांना समान आहे, सर्वांना जे आहे म्हणजे जे निसर्गाचं संपूर्ण जे आहे ते सर्वांना समान जर आहे, सूर्याची किरण समान आहे, तर मग शिक्षणही समान असायलाच पाहिजे. बरोबर. राहिली गोष्ट जी आहे, आपल्या देशातील लोक बाहेर देशात का शिकायला चालले, याच्या मागचं कारण असं आहे की इथे जेव्हा आपला एखादा पोरगा MBBS करायला जातो, त्याची फी जी आहे जवळजवळ 80 ते 90 जे आहे लाख रुपये असतं प्रायव्हेट शाळेमधले, कॉलेजमधले 80-90 लाख. तर हीच जी आहे, जेव्हा आपले पोरं युक्रेनमध्ये जातात शिकायला, कॅनडामध्ये जातात, तर हीच फीज जी आहे 30 लाख किंवा 25 लाख असते. म्हणजे त्याच्या 3 पट कमी, 3 ते 4 पट कमी. तर त्यामुळे जे आहे इथली भांडवलची व्यवस्था इथं फक्त वसूल करून राहिली पैसा. आज बदल म्हणजे जे आहे इथली माणुसकी नाही राहिली आहे, इथे अमानवता निर्माण झालेली आहे. इथे जे आहे बाजार सुरू झालेला आहे. ॲक्च्युली शिक्षण हे माणुसकी बनवण्याचं साधन होतं. एकेकाळेमध्ये असं होतं, भारत देशामध्ये फॉरेनचे लोक भारतात शिकायला यायचे. तक्षशिला, नालंदा युनिव्हर्सिटी होते. इथे फॉरेनचे लोक, दुसऱ्या देशातील लोक आपल्या भारत देशामध्ये शिकायला यायचे, परंतु अलीकडे इथली जी काही विषमतावादी या व्यवस्थेच्या या कूटनीती किंवा जे आहे कटकारस्थानामुळे जे आहे इथल्या जे आहे आपल्या देशातील शिक्षणाचं बाजारीकरण केल्यामुळे आपल्या देशातील पोरं बाहेर देशामध्ये शिक्षणाला जात आहे. म्हणजे कुठेतरी जे आहे चुकीची आपले एज्युकेशन जे काही सिस्टम आहे ते चुकीच्या मार्गानं मार्गक्रमण करत आहे असं दिसत आहे. एक गोष्ट अजून, जसं आता जवळपास मला वाटते ज्या वेळेस 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला, आणि त्याच वेळेस जवळपास चीनला किंवा जपानला सुद्धा भारत देशानंतर स्वातंत्र्य मिळालं. बरोबर आहे. त्यांचं जे आजकाल एज्युकेशन सिस्टम फ्रीच आहे तिथे,
आणि वरतून एवढं टेक्नॉलॉजी बनलेली आहे की एवढं आधुनिक जग तयार झालेलं आहे तिथे सगळ्या त्या मानानं जर एक कम्पॅरिझन करा भारतातलं तर भारत खूप कमी पडून दिसून राहिला. बरोबर. काय कारण असेल याच्यामागे? ॲक्च्युली जे काही शासन व्यवस्था आहे, या शासन व्यवस्थेने असा विचारच केला नाही की मला क्रिएटर बनायचं आहे, मला प्रोड्युसर बनायचं आहे, मला जे आहे देणारा बनायचं आहे, किंवा मला जे आहे माझ्या देशामधली प्रगती मला जे आहे करायची आहे, हे यांनी कधी विचारच केला नाही. यांनी स्वतःचा विचार केला. म्हणूनच अलीकडे 2023-24मध्ये 25 लाख लोक जे आहे आपल्या देश सोडून फॉरेनमध्ये राहायला गेले. हे कशाचं कारण? हे तेच जे आहे इथला पैसा कमावला आणि फॉरेनमध्ये राहायला गेले. हे कोण असेल? हे बिझनेसमॅन लोक. हां, तर या देशामध्ये जे आहे, या देशामध्ये फक्त पैसा स्वतःचं म्हणजे स्वतःसाठी कसा कमवायचा, देशासाठी. पण असे काही उद्योग आहे, उद्योगपती लोक आहे, टाटांसारखे जे आहे वन ऑफ दी आहे. असामान्य लोक फार कमी आहे जे देशाला उद्योग तर करतात पण मात्र देशालाही बरंच काही देऊन जातात, इथल्या मानवतेसाठी काम करतात, असे लोक फार कमी आहे. मग आता हा सर्व मोठा घोड चाललेला आहे. गव्हर्नमेंट BJPची असो, गव्हर्नमेंट काँग्रेसची असो, महाविकास आघाडीची असो किंवा महायुतीची असो, हां, शेवटी त्या दोन्ही आपल्याला कुठंतरी दिसून पडते की एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. लोकांमध्ये असा संभ्रम का तयार होत असेल की नाही आता BJP अशी करून राहिली म्हणून आपण काँग्रेसला वोट देऊ आणि काँग्रेसला सरकारमध्ये आणू, बरोबर आहे? असं त्यांच्या मनामध्ये का बरं भ्रम तयार झाला असेल? बघा काय आहे की या वर्चस्ववाद्यांजवळ सर्व साधनं आहे, त्यांच्याकडे प्लॅनिंग करणारे लोक आहेत, आणि साधनं असल्यामुळे आपण जेवढ्या लोकांकडे पोहोचत नाही, त्यांनी केलेली प्लॅनिंग, त्यांनी केलेला जो भ्रम तो लगेच लोकांपर्यंत पोहोचून जातो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की दोघेही जरी एकाच नाण्याच्या दोन बाजू जरी असल्या, परंतु एक चांगली कशी आहे हे बरोबर ते बिंबवून सांगतात. पण दोघांचीही प्रिन्सिपल सारखेच आहे. दोघांची प्रिन्सिपल असे सारखे आहे की एक मारल्यासारखा करतो आणि दुसरा रडल्यासारखा करतो. पण आहे मात्र दोघंही, एक नागनाथ आहे आणि दुसरा सापनाथ आहे, पण दोघंही मात्र विषारीच आहे. शेवटी विषारीच आहे. म्हणजे ते दोन्हीही मानवतेचा विचार करणारे नाही. जर असं झालं असतं तर या देशामध्ये ना आज जे आहे बेकारी तयार झाली नसती. बेकारी म्हणजे इवन जे आहे बेरोजगारी आहे, त्यानंतर जे आहे इथे आपला देश जगामध्ये जे आहे सर्वात गरीब म्हणूनही देश आहे. त्याचप्रमाणे इथे जे आहे इलिटरेसी जी आहे, अशिक्षितपणा जो आहे तो पण खूप जोरात आहे. केरळ जर सोडलं तर आपला देश संपूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून खूप मागे आहे आजही. तर अशा प्रकारचा आपला नंबर लागतो. तर हे जे दोन्हीही शासन आहे हे आपला फक्त वर्चस्ववाद म्हणजे जे आहे सत्ता आपल्याजवळ कशी राहील यासाठीच ते झटत असतात, संघर्ष करतात. त्यांना जनतेचं काही देणं घेणं नाही. बरं, आता महाराष्ट्र राज्य हे संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाते. तर हे दोन पक्ष एकीकडे ठेवा, म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी यांना एकीकडे ठेवा आणि वंचित बहुजन आघाडी एकीकडे, अशी आज महाराष्ट्रामध्ये आकृती तयार झालेली आहे, बरोबर? म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे जे माननीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि दुसरीकडे त्यांच्याच विरुद्ध जे शासन आहे महाविकास आघाडी आणि महायुतीचं. तर वंचित बहुजन आघाडीची काय भूमिका राहणार जर शासनामध्ये गेले, समजा त्यांचं जर जास्तीत जास्त आमदार निवडून आले या विधानसभा चुनावामध्ये, निवडणुकामध्ये जर वंचित बहुजन आघाडीचे जास्तीत जास्त आमदार निवडून आले तर एज्युकेशन बद्दलचे त्यांच्या भूमिका काय काय असणार आहे? एज्युकेशन आमचं जे अजेंडा आहे की प्रत्येक व्यक्ती हा शिकला पाहिजे आणि तो त्याचा हक्क असल्यामुळे त्याला ते फ्री ऑफ कॉस्ट मिळालं पाहिजे. आणि त्यासाठीच
अजेंड्यामध्ये तो अजेंडाच आहे वंचित बहुजन आघाडीचा, KG ते PG पर्यंत हे शिक्षण फ्रीमध्ये दिलं जाईल, कुठलाच पैसा लागणार नाही. KG ते PG. PGपर्यंत म्हणजे आपल्या एकदम बालवाडी ज्याला म्हणतो आपण, तिथून तर पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंत फ्री ऑफ कॉस्ट. त्यानंतर एक पुन्हा आहे त्यांचं की जर महाराष्ट्रामध्ये जर वंचित बहुजन आघाडीचं शासन आलं तर आम्ही कोणीही बेरोजगार राहणार नाही यावरती फोकस करणार आहे. त्याचप्रमाणे जे काही इथे शेतकरी बांधव आहे, शेतकरी बांधवांना जे 3 बिलांचा काळे बिल म्हणून जे आहे विरोध करण्यात आला होता, तर आम्ही हमी भावाची जी आहे ती तरतूद इथे जे आहे की आमच्या महाराष्ट्रामध्ये तरी आम्ही लागू करू, अशा प्रकारचे आम्ही प्रोव्हिजन किंवा दबाव जे आहे केंद्रावरती पण आणू. आता तुम्ही शेतकऱ्याचं नाव घेतल्यावर एक प्रश्न आठवला. एक विचार करा, आपण एक कम्पॅरिझन करू. जसं महिन्याचं इन्कम सर्वसाधारण माणसाचं 10,000 किंवा 15,000 रुपये आहे, बरोबर आहे. आणि 15,000 रुपयामध्ये त्याला त्याचं घर चालवायचं आहे आणि त्याच्या मुलाला पण शिकवायचं आहे. काय ते ॲडजस्ट होऊ शकेल का? एज्युकेशन आजचं जे ह्या गव्हर्नमेंटचं जे एज्युकेशन सिस्टम आहे त्या मानानुसार कॉन्व्हेंटला जास्तीत जास्त प्राधान्य आहे आणि गव्हर्नमेंट शाळा बंद करण्यात येत आहे. तर सर्वसाधारण माणूस खरंच त्यांच्या मुलांना शिकू शकेल अशी परिस्थिती आहे असं वाटते का तुम्हाला? आज जे काही BJP शासन व्यवस्थेने महागाई जे जोरात वाढवलेली आहे, आज सिलेंडर जवळजवळ 1,000 ते 1,100 रुपयाचं आहे. निवडणुका लागल्यानंतर ते पुन्हा वाढवेल असंही होईल. आज जीवनावश्यक वस्तूसुद्धा महाग आहे. आज आपण डाळ बघितली तर 160 रुपये किलो डाळ आहे. म्हणजे अशा प्रकारचे जीवनावश्यक वस्तूचा आणि घरातील आरोग्य आहे. घरामध्ये 4 लोक जर असेल आणि 15,000 आणि 20,000 रुपये जर पेमेंट येत असेल तर घरामध्ये आरोग्य, घरामधल्या लोकांना जे आहे अन्नाची पूर्तता, त्यानंतर जे आहे मेंटेनन्स घरातील, त्याचप्रमाणे जे पोरांचं एज्युकेशन, या सर्वांसाठी जो आहे पैसा जर लागला आणि अचानक एखादा जर प्रसंग, अपघात ज्याला म्हणू आपण, तो जर घडला, कुठून पैसे आणायचे, कुठून लावायचे? म्हणजे शिक्षणावरती खर्च करायचा की बचत करायची? बचत तर होतच नाही. तर अशा पद्धतीची म्हणजे एकूण संसाराचा गाडा कसा चालवायचा या मोठ्या गोंधळामध्ये, एका मोठ्या जे आहे म्हणजे खूप कठीण परिस्थितीमध्ये आजचे आपले सर्व नागरिक लोक जे आहे, आपल्या देशातील लोक जे आहे खूप कठीण याच्यातून परिस्थितीमधून जात आहे. मी तर काही लोक असे बघितले की आपला 2 व्हीलरचं मेंटेनन्ससुद्धा करू शकून न राहिले आहे. कधी तर पेट्रोल टाकायला सुद्धा पैसे राहत नाही, अशी ही परिस्थिती निर्माण होत आहे. आता हे बघा पाटील साहेब, एवढं असूनही जनतेसमोर हा खूप मोठा प्रश्न आहे आणि सर्वांच्याच घरी हीच मोठी प्रॉब्लेम आहे. 80% लोकांच्या घरी हीच प्रॉब्लेम आहे की घर सांभाळू, आरोग्य पाहू की मुलाचं एज्युकेशन पाहू. ह्या 3-4 गोष्टींमध्ये अडकल्यावर सुद्धा आपला सर्वसाधारण जो माणूस आहे तो या काँग्रेस BJP सारख्याच पक्षांना का बरं मतदान करत असेल आणि त्यांनाच सरकारमध्ये बसवून परत आपण तो सर्वसाधारण माणूस आपल्याकडे हे परिस्थिती ओढवून घेत आहे असंच म्हणा की आमचीच कुऱ्हाड आणि आमच्याच पायावर मारून का घेताय आणि दुखापत ओढून का घेताय? काय सांगाल तुम्ही लोकांना? मी तर संपूर्ण जनतेला संदेश देतो आहे की आपण पुन्हा पुन्हा चुका करणे म्हणजे मूर्खपणाचे आहे. आपण पुन्हा पुन्हा चुका न करता जे आपल्यासाठी झटणारे पक्ष आहे, झटणारे प्रतिनिधी आहे, त्यांना मात्र आपण या आधुनिक युगात, इंटरनेटच्या युगामधले लोक आहोत, AIच्या युगामधले लोक आहोत, आपण जे आहे मोबाईलच्या युगामधले लोक आहोत. आधुनिक विचार आपण प्रत्यक्षात आणा, विचार मंथन करा आणि निवडणुकीच्या दिवशी आपण यांनाच का निवडून द्यायला पाहिजे, काँग्रेस BJP राष्ट्रवादी शिवसेनेलाच का निवडून द्यायला पाहिजे, त्याच्यापेक्षा जे आहे यांच्यापेक्षा जे आहे सुपरस्टार, आधुनिक मानवतेचा विचार करणारे, समतेचा विचार करणारे वंचित बहुजन आघाडीसारखे सुद्धा आपले पक्ष आहे. वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रामध्ये तुमचा एक पर्याय आहे. म्हणून आपण वेगळा तिसरा पर्याय तुम्ही जर आणला तर एक नवीन आधुनिकतेची पहाट तुम्हाला जे पाहायला मिळेल. जे तुम्ही खरी स्वातंत्र्य तुम्हाला जे पाहायचं असेल तर एकदा वंचित बहुजन आघाडीला आपण एक तिसरा पर्याय म्हणून निवडून द्या. तुम्हाला जे आहे एक नवीन हलचल या महाराष्ट्रामधून
या भारतभर तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणून या काँग्रेस आणि बी जे पीला सोडून वंचित बहुजन आघाडीला एकदा चान्स आपण द्यावं ही अपेक्षा करतो. धन्यवाद पाटील साहेब. थँक्यू. मी शिक्षणाबद्दल खूप चांगलं मार्गदर्शन दिलं. मला तरी वाटते की हा व्हिडिओ बघितल्यानंतर खूप साऱ्या लोकांच्या मनामध्ये कुठंतरी काँग्रेस बी जे पी विषयीच्या ज्या कारनामे आहे, म्हणजे गरीब माणसाविषयी जे अजून गरीब करणारे जे धोरण आहे हे सर्वसाधारण लोकांच्या मनामध्ये आलेच असणार आणि त्यांचं मत मला तरी असं वाटते की वंचित आघाडीकडे जाणार असं मला वाटून राहिलं. तर हा विषय आपण इथंच थांबू. नमस्कार. जय भीम. जय भीम.